तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून पुढची सुद्धा बातमी येते आहे। सीआयडी कडून संध्या सोनवणे यांची चौकशी करण्यात येते आहे। संध्या सोनवणे या एनसीपीच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत। आतापर्यंत 50 ते 60 जणांची चौकशी केलेली आहे। राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे। ज्या पोलीस यंत्रणेला ज्या काही माहिती हवी आहेत त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं। काय काय विचारलं नेमकं? हे 5 चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत। ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत। पण मागच्या 7 तासापासून तुमची चौकशी होते। 7 तास नेमकं काय विचारलं? नाही 7 तासापासून असं नाही, माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे। मी काय एकटीच नाही, आज माझ्या माहितीप्रमाणे 8-10 लोकांना नोटीस दिलेली होती। त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे। केवळ आपले पॉलिटिकल संबंध असल्यामुळे। तर सांस्कृतिक शहर मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सध्या कलर वॉर रंगलेला आहे। सदाशिव पेठेतील एका संस्थेच्या भिंतीला हिरवा रंग देऊन तिथे फुलं ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तिथे जाऊन भगवा रंग देत गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे। हा केवळ रंगांचा विषय नाहीये, तर जागा काबीज करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। पुण्यात रंगलंय कलर वॉर, हिरव्या भिंतीचे व्हिडिओ व्हायरल, भाजप खासदाराची धडक कारवाई, हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग, पुण्यात चाललंय तरी काय? पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका खासगी संस्थेच्या भिंतीवरती गेल्या काही दिवसांपूर्वी हिरवा रंग देत त्या ठिकाणी फुलं ठेवत अगरबत्ती लावण्यात आली होती। सदाशिव पेठेत असणाऱ्या या संस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। याचे फोटो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींनी तातडीनं तिथं धाव घेत ही भिंत भगव्या रंगानं रंगवली। भिंतीवरील या हिरव्या रंगाला हलक्यात घेऊ नका असं आवाहन मेधा कुलकर्णींनी केलंय। आणि आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की आम्ही हे करू शकलो। ठिकठिकाणी जिथे जिथे आपण पाहतो, मला बरेच फोन येतात, कुठेतरी फ्लायओव्हरच्या खाली अचानकपणे एक मजार केलेली असते, काही एक थोडासा उंचवटा असतो त्याच्यावर चादरी टाकलेल्या असतात, मग त्याच्यावर फुलांची चादर येते, हिरवी चादर आधी असते, मग फुलांची चादर असते आणि मग हळूहळू ते एक मोठं हे होतं, तिथे नमाज पडायला सुरुवात होते। या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये हिंदू खपवून घेणार नाही। मेधा कुलकर्णींच्या या कृत्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्ला चढवला। खासदार व्यक्तीनं हा बालिशपणा करण्यापेक्षा हीच तत्परता पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनास्थळी जाऊन पीडितेला न्याय देण्यासाठी दाखवली तर लोकप्रतिनिधी असण्याचं चीज होईल असा टोला त्यांनी लगावला। जर तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये काम करण्याची इतकी रुची असेल, इतकी आवड असेल, तर तुम्ही निश्चितपणे स्वतःला त्या धार्मिक कार्यासाठी अगदी झोकून दिलं पाहिजे, वाहून घेतलं पाहिजे त्या कार्यासाठी। आणि मग खासदार, राजकारण या सगळ्या गोष्टी या अतिशय क्षुल्लक आहेत त्याच्यापुढे। दुसरा कुणीतरी खासदार होईल आणि तो राज्याचे आणि देशाचे प्रश्न मांडेल, तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे। पुण्यात आधीच पुण्येश्वर मंदिराचा वाद असताना मेधा कुलकर्णी यांच्या कृतीनं नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। पुण्याहून अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघांबाबत गडबडी केलेल्या आहेत। बारामती मतदारसंघातून अजित पवारांचा 20,000 मतांनी पराभव झाल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलेलं आहे। तसंच अजित पवार यांचे 13, एकनाथ शिंदे आणि भाजपाचे 107 उमेदवार निवडून आले आहेत असं ते म्हणाले। जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारने
त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत. यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या